तर अमित शहा त्यांच्या दौऱ्यानिमित्त पुन्हा पालकमंत्री पदाचा जो आहे विषय पुन्हा वाटत शेतकऱ्यांच्या घरी जेवायला जाणार त्याचा अर्थ त्यांच्याकडे पालकमंत्री पदाला अशी राजकीय चर्चा. हे बघा, अमित शहा हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, एनडीए आघाडीचे नेते आहेत. म्हणून तटकरेंच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही. परंतु पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे. भाजपचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं. आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे. राणाला 26/11च्या प्रकरणामध्ये भारतात आणलं. आता त्याची चौकशी निश्चित होईल. एक आहे की त्याच्यामध्ये मला जी माहिती आहे की डोभालच्या नेतृत्वामध्ये ती सगळी चौकशी होणार आणि डोभालांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची किंवा इतर संबंधित लोकांची पूर्णपणे माहिती असल्यामुळे संपूर्ण एव्हिडन्स त्यांच्या हाती लागले असावेत. आता राणाचा अंत हा फाशीच्या तक्त्यावर होईल किंवा जेलमध्ये होईल. परंतु तवलू राणाच्या इथं आल्यावर राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात की सरकारला अर्थचिंतक करणाऱ्या सोयीचे करणारे मुद्दे लीक केले जातात आणि विरोधक म्हणतात. नाही, असे मुद्दे वगैरे लीक होणार नाहीत आणि सरकार अडचणीत येणार नाही. मुळामध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं हे म्हणणं आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये हा जातीवादाचा विषय नाही, तर सर्वसामान्य माणसाचं झालेलं मृत्यू ज्यांना जेही जबाबदार आहे, मग त्याच्यामध्ये अनेक जातीचे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणून याच्यावर राजकारण न करता या आरोपींना फाशीवर कसं नेता येईल याबाबत सर्वांनी सहकार्य हे सरकारला केलं पाहिजे. मंगेशकर कुटुंबाच्या हॉस्पिटलवरून तपास रिपोर्ट आहे. आता वडेट्टीवारांनी काल असं म्हटलं की मंगेशकर कुटुंबाची बघा, हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आता आजकाल लोकांची मानसिकता थोडी बदलत चाललेली आहे. अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर, त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केले जातात. ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच. परंतु अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे. ही एक मॅनेजमेंट आहे, त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा. जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोयी होत असतील किंवा त्यामध्ये पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे. परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर. संतोष बांगरचे तुमचे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा एक अशीच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली, ज्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला त्यांच्या मतदारसंघातली एक व्यक्ती ऍडमिट होती. डेंग्यू झालेला मात्र 6 लाख रुपयाचं बिल केलं आणि थोडासा डिस्काउंट देऊन सोडा म्हटलं तर त्या महिलेच्या अवतीभोवती बाउन्सर्स लावले आणि ती महिलांना घेऊन जाऊन हॉस्पिटल व्यवस्था करण्यात. धर्मदयेच्या नावाखाली अनेक हॉस्पिटलांनी उच्छंद मांडले आहे, हे नाकारता येणार नाही. संतोष बांगरने जो काही प्रकार दाखवलाय तो तर आहेच आहे. तसं झालं असेल तर मी आताच कलेक्टरला त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि ते बाकी तो प्रकार आम्ही थांबवणार. स्वतः मला 3 दिवसापूर्वी एकाचं बायपास करायचं होतं, हार्ट सर्जरी. 4 लाख रुपये सांगितले आणि तो पेशंट ऑपरेशनच्या टेबलवरच वारला. मेल्यानंतर त्याला 7.5 लाख रुपयाची डिमांड केली. 3.5 लाख रुपये आणखी त्यांनी 4 लाख रुपये जे होते ते दिले. त्याला सांगितलं 7.5 लाख रुपये आता लागतील आणि त्यासाठी डेड बॉडी थांबवली होती. मी माझ्या पद्धतीने जेव्हा त्यांच्याशी बोललो त्या टायमाला त्यांनी ती डेड बॉडी सोडली. परंतु प्रत्येकाला राजकीय आश्रय नसतो. सर्वसामान्य जो नागरिक असतो त्याला डॉक्टरशी बोलताना सुद्धा भीती वाटत असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून किंवा त्याची होणारी फसवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली. हॉस्पिटल मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही पेशंटकडून पैसे घेत असाल तर हे चुकीचं आहे.
तुमचं स्टेटस वाढण्यासाठी त्या पेशंटचा बळी घेण्याचा प्रकार झालेला आहे. आणि अनेक ठिकाणी आता उपचार नको, घरी मेलं तरी चालेल अशी सुद्धा भावना नागरिकांमध्ये यायला लागलेली आहे. हे चुकीचं आहे. म्हणून मी आरोग्य मंत्री साहेबांना सुद्धा या वेळेला कॅबिनेटला की तुम्ही यावर स्ट्रिक्टली ऍक्शन घ्या. असे जे हॉस्पिटल असेल, 4 हॉस्पिटल बंद झाले तरी काही फरक पडत नाही, परंतु पेशंटची लूट होऊ नये ही त्यामागची आपली भूमिका असली पाहिजे. इंडिया माणसाची मंगेश करत सगळे सरकारचे नामकर्तारांनी एवढ्या प्रकारच्या कृतीचे नोंदणी घेतात, कबूल करतात गरिबांना कमी किमतीमध्ये आणि नंतर सरकारलाच मदत नाही. त्याच्यासाठी एक नियमावली करणं आवश्यक आहे. सरकारचं वचन त्यांच्यावर आहे. निश्चित नियमावली करणं आवश्यक आहे. मी सांगतो ना, हॉस्पिटलमध्ये धर्मादायचे जे असतात ना, त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह ठेवणं गरजेचं असतं. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह आहे, कुठं मोफत उपचार होतो, दाखवा एखाद्या हॉस्पिटलचं नाव. आणि हे सगळं उघड्या डोळ्याने आम्ही राज्यकर्ते म्हणून सुद्धा पाहतोय. म्हणून आता कडक भूमिका उचलायला सरकारने पावलं उचलली पाहिजे. आता कुणाची माफी नाही, आता यांना माफी देऊ नका. कोरोनाच्या काळामध्ये एकेका पेशंटने 20-20 लाख रुपयाचे बिल भरलेले आपण पाहिलेले. आजही त्या कर्जाच्या खाईत आहेत. आताही ते आणखी पैसे त्यांचे आणखी फेडले गेले नाहीत, अशी अवस्था अनेक ठिकाणी. म्हणून हा संतापजनक जो प्रकार घडतोय ना, त्याला पाठिंबा देता कामा नये. मग त्यांच्या प्रतिष्ठेसाठी पेशंट मेला तरी चालेल किंवा पेशंटवर झालेला बोजा झाला तरी चालेल, ही भूमिका घेणं योग्य नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा निर्माण झाला होता. सोमवारी हा पगार होणार आहे. त्याच्यात आता राष्ट्रवादी आणि शिवसेना तुमच्यात आणि राष्ट्रवादी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आता एसटी कर्मचाऱ्याचे पगार पुन्हा देण्यात सक्षमपणे ते खातं सांभाळत असेल तर अपयश पण त्याचं आणि श्रेय पण त्याचं, हे मानलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये. सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकच्या एका व्याख्यानमध्ये वक्तव्य केलं आहे. की व्याख्यानमध्ये देणाऱ्यांचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे. नाशिकच्या व्याख्यान माझे चुनवे आणि ते म्हणजे की उद्या प्रणिती शिंदे आणि अरविंद सावंत माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर म्हणजे दोघांना आमच्या पक्षात मुनगंटीवार थोडेसे हताश आहेत. थोडं फ्रस्ट्रेशन निश्चित त्यांना आलेलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु त्यांचा पक्षांतर्गत हा कलह असल्यामुळे त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही. ते आणखी असं नाही की आमदारांच्या हातात लग्न लावून द्यायचे असतील तर अर्ध्या आमदारांची हिरोईन सोबत लग्न मुनगंटीवार आहेत, त्यांना समयसूचकता किंवा प्रसंग रूप एखादं वाक्य टाकणं हे त्यांना जमतंय आणि त्यात ते तरबेज आहेत. कदाचित त्यामुळंच त्यांची ही कला पाहून त्यांना थोडासा ब्रेक दिला की काय, अशी शंका यायला वाव आहे. नितेश राणे की नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह आहे. परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईल मधून डिलीट करेल, सगळ्यांचा हिशोब करणार. त्या वक्तव्याशी त्यांनी जे काही केलेलं आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आता तो व्हिडिओ डिलीट करायचा आहे का तसाच ठेवायचा आहे, याबाबतच पक्षाचेच मुख्य नेते हे मुख्यमंत्री पदी असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घ्यावा. त्यावर इतर आणखी जास्त भाष्य करणं उचित नाही. वसंतदादा पाटलांनी मात्र विशाल पाटील खूप महत्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणतात की आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणतात की जे गोरे आहेत, गोरेंना जसं मंत्रिपद भेटलं तसं मला पण मंत्रिपद भेटावं. भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या पक्षात जाईल असं सुद्धा त्यांनी सूचना केली. काँग्रेस बरोबर आता कुणाचा राहण्याची इच्छा नाहीये. काँग्रेस ही दुबंगली गेलेली आहे आणि मुळामध्ये सांगली असेल, सातारा असेल, त्या भागामध्ये पाहिले तर काँग्रेस ही अत्यंत पिछाड झाली. आताच्या काँग्रेसने कार्यकर्त्याची किंमत एकदम शून्य केलेली आहे. एखाद्या वेळेला इतर कोणत्याही पक्षात जाऊ पण काँग्रेस बरोबर काम करणार नाही अशी अनेकाची मानसिकता आहे. म्हणून आता ही येणारी निवडणूक असेल किंवा येणारी सत्ता असेल, या सत्तेला वाट पाहण्यापेक्षा आताच आपलं बस्तान कुठेतरी मांडावं असा अनेकाची इच्छा आहे. म्हणून तुम्ही जर पाहत असाल तर रोज शिवसेनेमध्ये, भाजपमध्ये आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रचंड जे लाईन लागलेली ती प्रवेशाची लागलेली.
मला वाटतं भविष्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व हे महाराष्ट्रामध्ये शून्य होईल. पीक विम्यासाठी शेतकरी अनेक दिवस झाले मोठा देत आहेत. त्यांचा पीक विमा त्यांना हातात पडत नाही. 2 ते 4 वर्षापर्यंत पीक विमा. मात्र पीक विम्याला 50,000 कोटीचा फायदा कंपनी. कसं बघताय? पीक विमा कंपन्या ह्या लुटारू आहेत. या लुटारू कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर जे काही सरकारला सुद्धा लुटलेलं आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा लुटलेलं आहे. याची खरं तर अत्यंत गांभीर्याने त्याची चौकशी केली पाहिजे. या विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेहमीच आडेतटू भूमिका घेतात. हे सर्व स्रोत आहे आणि प्रत्येक शेतकरी हा विमा कंपनीवर नाराज आहे आणि त्याचे पडसाद हे सरकारवर पडतात. म्हणून सरकारने या प्रश्नाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. फक्त गांभीर्याने घेऊन नाही तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्हवाल्यांचे वक्तव्य मंगेशकर कुटुंब होतं. आजही त्यांनी प्रतिक्रिया आता दिली की मी माझ्या मनात ठाम आहे. मंगेशकर कुटुंबाने गाणे म्हटल्याशिवाय कुठली समस्या होत. त्यांनी त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त केलेलं आहे. आम्ही त्याचं मत व्यक्त करू शकत नाही कारण की मंगेशकर कुटुंबियांनी देशासाठी हे मेरे वतन के लोग हे गाणं नेहरूंनी त्या लता मंगेशकरांना सन्मानित त्या काळात केलेलं आहे. आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या अनेक क्षेत्रातले लोक आपापल्या क्षेत्रामध्ये तरबेज असतात. शास्त्रज्ञ असतील तर त्या क्षेत्रात आहे. गाणं म्हणणं हे साधी कला नाहीये. तर त्याच्यामुळं त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या गाण्यांचा सुद्धा इफेक्ट मोठा झालेला होता. आणि म्हणून लता मंगेशकरला गायन कोकिळा या भारताची गायन कोकिळा म्हटलं जातं. जगभरात प्रसिद्ध असलेले या कुटुंबाला अशा पद्धतीने हिणवणं हे चुकीचं आहे. त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा मेडिकलचा जो व्यवसाय असेल तो वेगळा भाग आहे. परंतु त्यांनी जे योगदान या देशासाठी दिलेलं आहे. गाणं म्हणणं जर तुम्ही त्यांना काही लोकांना कमीपणाचं वाटत असेल मग उद्या शाहिरी म्हणणाऱ्यांना ते अशाच भाषेत बोलतील, पोवाडे म्हणणाऱ्याला अशाच भाषेत बोलतील. म्हणून हे एका क्षेत्रावर केलेलं हे त्यांचं टीका मला वाटतं ही दुर्दैवी. तर त्यांचं गाण्याचे योगदान आणि अस्तित्व याची तुलना हे करायला जे तुम्ही मिक्स कसे करता? तो व्यवसाय आहे. तो व्यवसाय हा छंद म्हणून जेव्हा जोपासला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज लता मंगेशकरचे 50,000हून जास्त गाणी जे आपण ऐकतो आजही गायन कोकिळा म्हणून जे आपण त्यांना संबोधतो. म्हणून तिला त्याचे आणि ह्या व्यवसायाची बरोबरी कधी करता कामा नये. माणिकराव पोपट म्हणाले की माझा स्वभाव जन्मजात आहे. तो एका दिवसात बदलणार नाही. तर माझं हेतू स्वच्छ असतं. मी परखड सत्य बोलतो. माझा स्वभाव कडक असतो. माझा हेतू शेतकऱ्याची भली करायची. माणिकरावांची भूमिका चांगली आहे. परंतु माणिकरावांच्या मागे का कोण जाणे कोण लागलेले. परंतु आता माणिकरावांनी सुद्धा थोडासा संयम हा राखला पाहिजे. आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं शेतकरी बांधवामध्ये किंवा इतर समाजामध्ये चीड निर्माण होऊ नये असं वक्तव्य करणं टाळावं. स्पष्ट स्वभावाचा अर्थ इतरांना दुखवणं असं होत नाही. म्हणून आता त्याची ते काळजी घेतील. माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आता मी मीडियाच्या समोर जास्त जाणार नाही. हे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. इकडे बारामतीला तरुणाच्या त्रासाला कंटाळून शाळेत मुलीने आत्महत्या केली. तो मुलगा म्हणायचा की तो माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई वडिलांचं मुंडकं उघडेल. त्या कारणामुळे तू स्वतःच आत्महत्या केली. असे प्रकार समाजामध्ये आता वाढीस लागलेले आणि ते चिंताजनक आहेत. मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टीमुळे मोठमोठ्या घटना घडायला लागलेल्या आहेत. एका मुलीचा जीव जाणं दुर्दैवी आहे. परंतु इमोशनली एकमेकाला ब्लॅकमेल करणं सुद्धा तेवढं चुकीचं आहे. म्हणून समाजामध्ये आता जनजागृती पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. या घटनेमुळं त्या मुलीच्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल याची जर आपण पाहिलं तर ते मला वाटतं ते दुर्दैवी. चल ठीक आहे. या घटना एवढ्या वाढत चालल्यात ना, फार वाढत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. आजची घटना ती एक लय विचित्र मला ऐकायला मिळाली. बायको म्हातारी आहे. तिला त्रास होतो म्हणून त्या बिचाऱ्याने तिला पहिलं मारलं स्वतः फाशी घेतली. काय वाईट, किती वाईट आहे, किती दुर्दैवी.